जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतोय। प्रलंबित पीक विम्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे। आपण पाहाल तर प्रलंबित विम्यासाठी हेक्टरी 18,000 रुपये प्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा रक्कम जमा केली जाणार आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली पाहायला मिळते। या ठिकाणी कशा प्रकारे निर्णय देण्यात आलेला आहे पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत। शेती क्षेत्रातील नवनवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतात पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण पाहाल तर पीक विम्याचा प्रश्न माननीय सर्वोच्च न्यायालयात केव्हापासून प्रलंबित होता आणि त्यावरती आपण पाहाल तर पुन्हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 18,000 प्रमाणे रक्कम दिली जाणार आहे। राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या अकाउंटवरून सर्व माहिती शेअर केलेली आहे। खरीप 2020साठी आपण पाहाल जो पीक विम्याचा प्रश्न होता त्यासाठी 109 कोटी आता मिळणार आहेत। अधिकच्या रकमेसाठी पुन्हा माननीय उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले। तर सविस्तर माहिती समजून घेऊयात। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की खरीप 2020 पीक विम्याच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी 109 कोटी मिळणार आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार 201 कोटी शेतकऱ्यांना अगोदरच वितरित करण्यात आलेले आहेत आणि याचिकाकर्ते राज्य सरकारच्या वकिलांनी सक्षमपणे बाजू मांडल्यामुळे शेतकरी बांधवांना 18,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी मान्य केलेले आणि त्या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली। इतर अपडेट्स पाहायचे असतील तर प्लेलिस्ट चेक करा, आपल्याला तिथे इतर देखील अपडेट्स पीक विमा संदर्भात मिळून जातील। तुर्तास ही माहिती कशी होती आपला व्हॅल्युएबल फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा। माहिती आवडली असेल, कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर नक्की लाईक करा, इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील अपडेट्स समजून येईल। पुढे नक्की भेटूया। जय हिंद, धन्यवाद।